निश्चितपणे स्पृहणीय आहे. यानंतर माननीय मंत्री महोदय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विचारायचं विचारत ना, कारण अनेक मुद्दे त्याच्यामध्ये घेतले, त्या विचारून थांबून राहिलो. कोणाला काय विचारायचं कॉलेजबद्दल विचारतो डायरेक्ट. कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील माननीय मंत्री महोदयांना तर विद्यार्थी विचारू शकतात. भूक लागली. हॅलो सर, गुड आफ्टरनून. सर तुम्ही म्हणाले की आता आपलं कॉलेज स्टार्ट होणार आहे, तर मग सर जे आउटस्टेशन स्टुडंट्स असणार त्यांची हॉस्टेलची व्यवस्था सर होणार आहे की थोडं वेळेनंतर होणार आहे, काही दिवसानंतर? आपण हॉस्टेल देखील सुरू करा असं सांगितलेलं आहे विद्यापीठाला. पण हॉस्टेलची परिस्थिती अशी आहे की काही हॉस्टेलमध्ये अजून क्वारंटाईन सेंटर्स आहेत, काही ठिकाणी पेशंट आहेत. अशा सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन वसतिगृह देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलाय. दिवाळीनंतर फुल प्लेज आपली वसतिगृह देखील सुरू होतील. पण आपण सगळ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करूया की तिसरी लाट येताच कामा नये. तिसरी लाट जर आली नाही तर वसतिगृह कॉलेजेस आपण 100% बेसिसवर सुरू करू शकतो. थँक्यू सर. नमस्ते सर. सर माय क्वेश्चन इज कि अभी एग्जाम आगे ऑफलाइन होंगे कि ऑनलाइन होंगे? आपको क्या चाहिए? सर ऑब्वियसली ऑनलाइन चाहिए, बट कॉलेज ऑफलाइन चाहिए. कॉलेज ऑफलाइन चाहिए हाँ. और एग्जाम ऑनलाइन चाहिए. नाही, आता याच्यातनं देखील विद्यार्थ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑनलाईन ही ऍडजस्टमेंट होती. करोनामध्ये विद्यार्थी जे आहेत ते जर असे सगळे एकत्र आले तर पहिली लाट, दुसरी लाट, त्याच्यामध्ये आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट केलेली होती. आता कायमस्वरूपी जर ऑनलाईन केली तर तुम्हाला आनंद वाटेल, पण तुमचे पालक मला मारतील धरून कुठे तिकडे. तर त्याच्यामुळे ज्या ठिकाणी खरोखरच ऑनलाईन आवश्यक आहे, म्हणजे जिथं ऑनलाईन शिवाय पर्यायच नाही तिथं आपण ऑनलाईन घेऊ, आणि ज्या ठिकाणी ऑफलाईन आहे त्या ठिकाणी ऑफलाईन घेऊ. पण ऑफलाईन ह्या एक्झाम यावेळी जास्त होते. ओके सर, थँक्यू सो मच. नमस्कार सर. कोरोनानंतर आपल्या जॉबची आणि याची कशा संधी राहणार आहे आपल्या स्टुडंटसाठी? आपल्याला माहीत असेल की काही लोकांनी असा एक संभ्रम निर्माण केला होता की ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर जे मार्कशीट तुमचं येईल त्याच्यावर कुठेतरी कोविड बॅच म्हणून दिलं जाईल. बरोबर आहे ना? आपण कुठेही असं लिहिलेलं नाही. जी फॅसिलिटी त्या सर्टिफिकेटवर पूर्वी होती कोविडच्या अगोदर तसंच सगळं आपण वर्डिंग ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल की गव्हर्नमेंट सेक्टरची एक्झाम तर गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे होतात. बरोबर सर. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोविडच्या मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरनं जर नोकरी द्यायला नकार दिला टॅलेंट असताना आणि त्या विद्यार्थ्यानं जर तक्रार केली तर त्या इंडस्ट्रियलिस्टवर किंवा त्या उद्योजकावर आम्ही नक्की कारवाई करतो. धन्यवाद सर. सर आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? सर आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? माझा मेसेज सध्या हाच आहे, कारण मी मेसेज देण्या एवढा मोठा नाही, पण माझा मेसेज हा आहे की तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता बघून तुमच्या बरोबरचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील लसीकरण करायला सांगितलं पाहिजे. त्यांनी देखील 2 लसचे डोस घेतले पाहिजेत. त्यांनी देखील कॉलेजला आलं पाहिजे आणि त्यांनी ऑफलाईनच एक्झाम दिली पाहिजे आणि ऑफलाईन एक्झामचीच मागणी केली पाहिजे, असा माझा मेसेज आहे. थँक्यू सर. सर कॉलेज स्टार्ट झाल्यावर रेल्वेमध्ये जे स्टुडंट्स प्रवास करतात तर त्यांना मीन्स आजकाल तिकीट देत नाही. हा प्रश्न बरोबर आहे. 2-3 दिवसामध्ये हा विषय क्लिअर होईल. ज्यांचे 2 डोस झालेले आहेत जे कॉलेजला येणार आहेत त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतर लोकलमधनं प्रवासाची मुभा द्यावी असं आम्ही मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे. ओके सर, थँक्यू. जयंत सर. सर त्या मुलांबद्दल काय जे इथे मुंबईमध्ये येऊच नाही शकत मग ते लोक आपली एक्झाम आणि आपलं कोर्स कसं पुढे घेतील? नाही, पण आता 2 डोस घेतल्यानंतर येऊ शकतात ना. हा सर, पण असं कोणी आहे ज्याला इथे यायला जमणारच नाही, मग त्यांनी काय करायचं पुढे? का जमणार नाही? काहीतरी रिझन असू शकतो, आपण काय सांगू शकत? रिझन काय सर? मे बी त्यांना डोस भेटलाच नाही जिथे ते लोक राहत आहेत. ज्यांनी डोस घेतला नाही
त्यांना डोस त्याच महाविद्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामध्ये आदित्य साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. ती मोहीम देखील 8 दिवसानंतर सुरू होते. कुठचं तरी व्यवस्थित तुम्ही कारण जर मेडिकली दिलं की बाबा असं असं आणि खरं तर ठीक आहे, पण यायचंच नसेल आणि कारणं असतील ते पण चुकीचं आहे. खरं आहे, बरोबर. थँक्यू. सर जय हिंद सर. आई वुड लाइक टू आस्क कि अगर आप सॉरी आप अरेंजमेंट्स तो बहुत अच्छे से हो रहे हैं हर चीज़ के लिए, वैक्सीनेशन इवन कैंप्स रखेंगे, सब कुछ होगा, बट इन केस अगर नंबर्स बढ़ जाते हैं केसेस के आफ्टर स्टूडेंट्स गेट स्टार्ट कमिंग इनटू द कॉलेज, तो तब किस तरह से सिनेरियो कर सकते हैं, मतलब क्या हो मगाशी मी हेच सांगितलं, आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया की नंबर आता वाढू देच नको. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊया. तो करोनातला पॉझिटिव्ह हा शब्द बाजूला ठेवू, पण वागण्यात आपण पॉझिटिव्ह होऊ आणि करोना आता येणारच नाही असा पॉझिटिव्ह विचार करू आणि करोनानं कोण पॉझिटिव्ह होणार नाही हा विचार करू, तर कॉलेजेस सुरू राहतील. ओके, थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल ढाबळे सर करतील. कर्मचारी देणार आहेत, ते सगळं साफसफाई झाले की आमचे प्राध्यापक येणार आहेत, मग प्राध्यापक शिकवणार आहेत आणि मग प्राध्यापक शिकवत आहेत की नाही हे प्राचार्य बघणार आहेत. म्हणून प्राचार्यांचा सत्कार शेवटी केला. तुम्ही देखील राग म्हणू नका, नाही तर राग तुम्ही या विद्यार्थ्यांवर काढा. राग जो काय काढायचा तो माझ्यावर काढा, कारण शेवटी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कॉलेज सुरू करायचे आहेत. विद्यार्थ्यांना जे वातावरण पूर्वीचं तयार करायचं होतं ते आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये तयार करायचं आहे आणि ते वातावरण तयार करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार नक्की करेल हा शब्द देण्यासाठी मी इथं आलो. मला काही लोकांनी विचारलं आता या कॉलेजमधनं आलं तर दुसऱ्या कुठच्या कॉलेजमध्ये जाणार. म्हटलं निदान या कॉलेजमध्ये आल्यानंतर देखील पूर्वीचे FYला असल्यासारखं वाटायला लागलं, त्याच्यामुळं कॉलेजला आलो असं माझं समाधान झालं असेल. परंतु कॉलेजला कशासाठी आलो, जर मी माझी यंत्रणा घेऊन कॉलेजला गेलो तर कॉलेजचं सॅनिटायझिंग मला बघता येईल, विद्यार्थी मास्क लावतात की नाही हे मला बघता येईल. मला विनंती फक्त विद्यार्थ्यांना एवढीच करायची आहे की मास्क सेल्फीसाठी काढला तरी चालेल, परंतु कॉलेजमध्ये फिरताना किंवा कॉलेजच्या लेक्चरला असताना कोणी काढू नये ही तुमच्या काळजीपोटी मी सांगतोय. प्रयत्न अनेक डॉक्टर अब्दुल कलाम निर्माण व्हावेत, अनेक डॉक्टर विजय भटकर निर्माण व्हावेत, अनेक डॉक्टर माशेलकर निर्माण व्हावेत आणि याच शुभेच्छा करोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरू होत असताना मी सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देतो. भविष्यामध्ये पालकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना, शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना आपण महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं एवढीच आपल्याला सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या भाषणामध्ये आपली विद्यार्थ्यांप्रती असलेली कळकळ आणि तळमळ जाणवली. 1.5 वर्षानंतर महाविद्यालय सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता याला प्राधान्य देण्याबद्दल आपण ज्या काही सूचना केल्या त्या निश्चितपणे स्पृहणीय आहे. यानंतर माननीय मंत्री महोदय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. अनेक मुद्दे त्याच्यामध्ये घेतले, त्या विचारून थांबून राहिलो. कोणाला काय विचारायचं कॉलेजबद्दल विचारतो. कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील माननीय मंत्री महोदयांना तर विद्यार्थी विचारू शकतात. भूक लागतो. हॅलो सर, गुड आफ्टरनून. सर तुम्ही म्हणाले की आता आपलं कॉलेज स्टार्ट होणार आहे, तर मग सर जे आउटस्टेशन स्टुडंट्स असणार त्यांची हॉस्टेलची व्यवस्था सर होणार आहे की थोडं वेळेनंतर होणार आहे, काही दिवसानंतर? आपण हॉस्टेल देखील सुरू करा असं सांगितलेलं आहे विद्यापीठांना, पण हॉस्टेलची परिस्थिती अशी आहे की काही हॉस्टेलमध्ये अजून क्वारंटाईन सेंटर्स आहेत, काही ठिकाणी पेशंट आहेत. अशा सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन वसतिगृह देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलाय. दिवाळीनंतर फुल प्लेज आपली वसतिगृह देखील सुरू होतील. पण आपण सगळ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करूया की तिसरी लाट येताच कामा नये. तिसरी लाट जर आली नाही तर वसतिगृह कॉलेजेस आपण 100% बेसिसवर सुरू करू शकतो. थँक्यू सर. नमस्ते सर. सर माय क्वेश्चन इज कि अभी एग्जाम आगे ऑफलाइन होंगे कि ऑनलाइन होंगे? आपको क्या चाहिए? सर ऑब्वियसली ऑनलाइन चाहिए, बट कॉलेज ऑफलाइन चाहिए. कॉलेज ऑफलाइन चाहिए हाँ. और एग्जाम ऑनलाइन चाहिए.
नाही, आता याच्यातनं देखील विद्यार्थ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ऑफलाईन आणि ऑनलाईन ही ऍडजस्टमेंट होती. ओके. करोनामध्ये विद्यार्थी जे आहेत ते जर असे सगळे एकत्र आले तर पहिली लाट, दुसरी लाट, त्याच्यामध्ये आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट केलेली होती. आता कायमस्वरूपी जर ऑनलाईन केली तर तुम्हाला आनंद वाटेल, पण तुमचे पालक मला मारतील धरून कुठे तिकडे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी खरोखरच ऑनलाईन आवश्यक आहे, म्हणजे जिथं ऑनलाईन शिवाय पर्यायच नाही, तिथं आपण ऑनलाईन घेऊ, आणि ज्या ठिकाणी ऑफलाईन आहे त्या ठिकाणी ऑफलाईन घेऊ. पण ऑफलाईन ह्या एक्झाम यावेळी जास्त होत्या. ओके सर, थँक्यू सो मच. नमस्कार सर. कोरोनानंतर आपल्या जॉबची आणि याची कशा संधी राहणार आहे आपल्या स्टुडंटसाठी? आपल्याला माहित असेल की काही लोकांनी असा एक संभ्रम निर्माण केला होता की ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर जे मार्कशीट तुमचं येईल त्याच्यावर कुठेतरी कोविड बॅच म्हणून दिलं जाईल. बरोबर आहे ना? आपण कुठेही असं लिहिलेलं नाही. जी फॅसिलिटी त्या सर्टिफिकेटवर पूर्वी होती कोविडच्या अगोदर तसंच सगळं आपण वर्डिंग ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल की गव्हर्नमेंट सेक्टरची एक्झाम तर गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे होतात. बरोबर सर. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोविडच्या मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरनं जर नोकरी द्यायला नकार दिला टॅलेंट असताना आणि त्या विद्यार्थ्यानं जर तक्रार केली तर त्या इंडस्ट्रियलिस्टवर किंवा त्या उद्योजकावर आम्ही नक्की कारवाई करतो. धन्यवाद सर. सर, आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? सर, आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? माझा मेसेज सध्या हाच आहे, कारण मी मेसेज देण्या एवढा मोठा नाही, पण माझा मेसेज हा आहे की तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता बघून तुमच्या बरोबरचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील लसीकरण करायला सांगितलं पाहिजे. त्यांनी देखील 2 लसचे डोस घेतले पाहिजे. त्यांनी देखील कॉलेजला आलं पाहिजे आणि त्यांनी ऑफलाईनच एक्झाम दिली पाहिजे आणि ऑफलाईन एक्झामचीच मागणी केली पाहिजे, असा माझा मेसेज आहे. थँक्यू सर. सर, कॉलेज स्टार्ट झाल्यावर रेल्वेमध्ये जे स्टुडंट्स प्रवास करतात तर त्यांना मीन्स आजकाल तिकीट देत नाही. हा प्रश्न बरोबर आहे. 2-3 दिवसामध्ये हा विषय क्लिअर होईल. ज्यांचे 2 डोस झालेले आहेत, जे कॉलेजला येणार आहेत, त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतर लोकलमधनं प्रवासाची मुभा द्यावी असं आम्ही मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे. ओके सर, थँक्यू. जय हिंद सर. सर, त्या मुलांबद्दल काय जे इथे मुंबईमध्ये येऊच नाही शकत, मग ते लोक आपली एक्झाम आणि आपलं कोर्स कसं पुढे घेतील? नाही, पण आता 2 डोस घेतल्यानंतर येऊ शकतात ना. हा सर, पण असं कोणी आहे ज्याला इथे यायला जमणारच नाही, मग त्यांनी काय करायचं पुढे? का जमणार नाही? काहीतरी रिझन असू शकतो, आपण काय सांगू शकत नाही. रिझन काय सर? मे बी त्यांना डोस भेटलाच नाही जिथे ते लोक राहत आहेत. ज्यांनी डोस घेतला नाही त्यांना डोस त्याच महाविद्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामध्ये आदित्य साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. ती मोहीम देखील 8 दिवसानंतर सुरू होते. कुठचं तरी व्यवस्थित तुम्ही कारण जर मेडिकली दिलं की बाबा असं असं आणि खरं तर ठीक आहे, पण यायचंच नसेल आणि कारणं असतील ते पण चुकीचं आहे. खरं आहे, बरोबर. थँक्यू. सर, जय हिंद सर. सर, आई वुड लाइक टू आस्क कि अगर आप अरेंजमेंट्स तो बहुत अच्छे से हो रहे हैं हर चीज़ के लिए, वैक्सीनेशन, इवन कैंप्स रखेंगे, सब कुछ होगा, बट इन केस अगर नंबर्स बढ़ जाते हैं केसेस के आफ्टर स्टूडेंट्स स्टार्ट कमिंग इनटू द कॉलेज, तो तब किस तरह से सिनेरियो कर सकते हैं? मतलब क्या हो सकता है? मगाशी मी हेच सांगितलं, आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया की नंबर आता वाढू देच नको. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊया. तो करोनातला पॉझिटिव्ह हा शब्द बाजूला ठेवू, पण वागण्यात आपण पॉझिटिव्ह होऊ आणि करोना आता येणारच नाही असा पॉझिटिव्ह विचार करू आणि करोनानं कोण पॉझिटिव्ह होणार नाही हा विचार करू, तर कॉलेजेस सुरू राहतील. ओके, थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर, विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अतुल ढाबळे सर करतील. कर्मचारी देणार आहेत, ते सगळं साफसफाई झाले की आमचे प्राध्यापक येणार आहेत, मग प्राध्यापक शिकवणार आहेत आणि मग प्राध्यापक शिकवत आहेत की नाही हे प्राचार्य बघणार आहेत. म्हणून प्राचार्यांचा सत्कार शेवटी केला. तुम्ही देखील राग म्हणू नका, नाही तर राग तुम्ही या विद्यार्थ्यांवर काढा. राग जो काय काढायचा तो माझ्यावर काढा, कारण शेवटी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन
विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कॉलेज सुरू करायचे आहेत. विद्यार्थ्यांना जे वातावरण पूर्वीचं तयार करायचं होतं ते आपल्याला प्रत्येक कॉलेजमध्ये तयार करायचं आहे आणि ते वातावरण तयार करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार नक्की करेल हा शब्द देण्यासाठी मी इथं आलो. मला काही लोकांनी विचारलं आता या कॉलेजमधनं आलं तर दुसऱ्या कुठच्या कॉलेजमध्ये जाणार. म्हटलं निदान या कॉलेजमध्ये आल्यानंतर देखील पूर्वीच्या FYला असल्यासारखं वाटायला लागलं. त्याच्यामुळं कॉलेजला आलो असं माझं समाधान झालं असेल. परंतु कॉलेजला कशासाठी आलो, जर मी माझी यंत्रणा घेऊन कॉलेजला गेलो तर कॉलेजचं सॅनिटायझिंग मला बघता येईल, विद्यार्थी मास्क लावतात की नाही हे मला बघता येईल. मला विनंती फक्त विद्यार्थ्यांना एवढीच करायची आहे की मास्क सेल्फीसाठी काढला तरी चालेल, परंतु कॉलेजमध्ये फिरताना किंवा कॉलेजच्या लेक्चरला असताना कोणी काढू नये ही तुमच्या काळजीपोटी मी सांगतोय. कोपऱ्यातनं अनेक डॉक्टर अब्दुल कलाम निर्माण व्हावेत, अनेक डॉक्टर विजय भटकर निर्माण व्हावेत, अनेक डॉक्टर माशेलकर निर्माण व्हावेत आणि याच शुभेच्छा करोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरू होत असताना मी सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना देतो. भविष्यामध्ये पालकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना, शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत असताना आपण महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं एवढीच आपल्याला सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या भाषणामध्ये आपली विद्यार्थ्यांप्रती असलेली कळकळ आणि तळमळ जाणवली. 1.5 वर्षानंतर महाविद्यालय सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता याला प्राधान्य देण्याबद्दल आपण ज्या काही सूचना केल्या त्या निश्चितपणे स्पृहणीय आहे. यानंतर माननीय मंत्री महोदय विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. अनेक मुद्दे त्याच्यामध्ये घेतले त्या विचारून थांबून राहिलो. कोणाला काय विचारायचं कॉलेजबद्दल विचारतो. कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील माननीय मंत्री महोदयांना तर विद्यार्थी विचारू शकतात. भूक लागली. हॅलो सर, गुड आफ्टरनून. सर तुम्ही म्हणाले की आता आपलं कॉलेज स्टार्ट होणार आहे, तर मग सर जे आउटस्टेशन स्टुडंट्स असणार त्यांची हॉस्टेलची व्यवस्था सर होणार आहे की थोडं वेळेनंतर होणार आहे, काही दिवसानंतर? आपण हॉस्टेल देखील सुरू करा असं सांगितलेलं आहे विद्यापीठाला. पण हॉस्टेलची परिस्थिती अशी आहे की काही हॉस्टेलमध्ये अजून क्वारंटाईन सेंटर्स आहेत, काही ठिकाणी पेशंट आहेत. अशा सगळ्याचा रिव्ह्यू घेऊन वसतिगृह देखील टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलाय. दिवाळीनंतर फुल प्लेज आपली वसतिगृह देखील सुरू होतील. पण आपण सगळ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करूया की तिसरी लाट येताच कामा नये. तिसरी लाट जर आली नाही तर वसतिगृह कॉलेजेस आपण 100% बेसिसवर सुरू करू शकतो. थँक्यू सर. नमस्ते सर. सर माय क्वेश्चन इज कि अभी एग्जाम आगे ऑफलाइन होंगे कि ऑनलाइन होंगे? आपको क्या चाहिए? सर ऑब्वियसली ऑनलाइन चाहिए, बट कॉलेज ऑफलाइन चाहिए. कॉलेज ऑफलाइन चाहिए हाँ. और एग्जाम ऑनलाइन चाहिए. नाही, आता याच्यातनं देखील विद्यार्थ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ऑफलाईन आणि ऑनलाईन ही ऍडजस्टमेंट होती. करोनामध्ये विद्यार्थी जे आहेत ते जर असे सगळे एकत्र आले तर पहिली लाट, दुसरी लाट, त्याच्यामध्ये आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट केलेली होती. आता कायमस्वरूपी जर ऑनलाईन केली तर तुम्हाला आनंद वाटेल, पण तुमचे पालक मला मारतील धरून कुठे तिकडे. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी खरोखरच ऑनलाईन आवश्यक आहे, म्हणजे जिथं ऑनलाईन शिवाय पर्यायच नाही तिथं आपण ऑनलाईन घेऊ आणि ज्या ठिकाणी ऑफलाईन आहे त्या ठिकाणी ऑफलाईन घेऊ. पण ऑफलाईन ह्या एक्झाम यावेळी जास्त होते. ओके सर, थँक्यू सो मच. नमस्कार सर. कोरोनानंतर आपल्या जॉबची आणि याची कशा संधी राहणार आहे आपल्या स्टुडंटसाठी? आपल्याला माहित असेल की काही लोकांनी असा एक संभ्रम निर्माण केला होता की ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर जे मार्कशीट तुमचं येईल त्याच्यावर कुठेतरी कोविड बॅच म्हणून दिलं जाईल. बरोबर आहे ना? आपण कुठेही असं लिहिलेलं नाही. जी फॅसिलिटी त्या सर्टिफिकेटवर पूर्वी होती कोविडच्या अगोदर तसंच सगळं आपण वर्डिंग ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल की गव्हर्नमेंट सेक्टरची एक्झाम तर गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे होतात. बरोबर सर. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोविडच्या मध्ये पास झालेला विद्यार्थी आहे म्हणून प्रायव्हेट सेक्टरनं जर नोकरी द्यायला नकार दिला टॅलेंट असताना आणि त्या विद्यार्थ्यानं जर तक्रार केली तर त्या इंडस्ट्रियलिस्टवर किंवा त्या उद्योजकावर आम्ही नक्की कारवाई करतो. धन्यवाद सर. सर आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए? सर आपका मैसेज क्या है स्टूडेंट कम्युनिटी के लिए?
माझा मेसेज सध्या हाच आहे, कारण मी मेसेज देण्या एवढा मोठा नाही, पण माझा मेसेज हा आहे की तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता बघून तुमच्या बरोबरचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना देखील लसीकरण करायला सांगितलं पाहिजे, त्यांनी देखील 2 लसचे डोस घेतले पाहिजे, त्यांनी देखील कॉलेजला आलं पाहिजे आणि त्यांनी ऑफलाईनच एक्झाम दिली पाहिजे आणि ऑफलाईन एक्झामचीच मागणी केली पाहिजे, असा माझा मेसेज आहे. Thank you, sir. सर कॉलेज स्टार्ट झाल्यावर रेल्वेमध्ये जे स्टुडंट्स प्रवास करतात तर त्यांना मीन्स आजकाल तिकीट देत नाही. हा प्रश्न बरोबर आहे. 2-3 दिवसामध्ये हा विषय क्लिअर होईल. ज्यांचे 2 डोस झालेले आहेत, जे कॉलेजला येणार आहेत, त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट दाखवल्यानंतर लोकलमधनं प्रवासाची मुभा द्यावी असं आम्ही मुख्य सचिवांना पत्र दिलेलं आहे. ओके सर, थँक्यू. जय हिंद सर. सर त्या मुलांबद्दल काय जे इथे मुंबईमध्ये येऊच नाही शकत, मग ते लोक आपली एक्झाम आणि आपलं कोर्स कसं पुढे घेतील? नाही, पण आता 2 डोस घेतल्यानंतर येऊ शकतात ना. हा सर, पण असं कोणी आहे ज्याला इथे यायला जमणारच नाही, मग त्यांनी काय करायचं पुढे? का जमणार नाही? काहीतरी रिझन असू शकतो, आपण काय सांगू शकत? रिझन काय सर, मे बी त्यांना डोस भेटलाच नाही जिथे ते लोक राहत आहेत. ज्यांनी डोस घेतला नाही त्यांना डोस त्याच महाविद्यालयामध्ये देण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याच्यामध्ये आदित्य साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. ती मोहीम देखील 8 दिवसानंतर सुरू होते. कुठचं तरी व्यवस्थित तुम्ही कारण जर मेडिकली दिलं की बाबा असं असं आणि खरं तर ठीक आहे, पण यायचंच नसेल आणि कारणं असतील ते पण चुकीचं आहे. खरं आहे, बरोबर. थँक्यू. सर जय हिंद सर. सर आई वुड लाइक टू आस्क कि अगर आप अरेंजमेंट्स तो बहुत अच्छे से हो रहे हैं हर चीज़ के लिए, वैक्सीनेशन, इवन कैंप्स रखेंगे, सब कुछ होगा, बट इन केस अगर नंबर्स बढ़ जाते हैं केसेस के, आफ्टर स्टूडेंट्स गेट स्टार्ट कमिंग इनटू द कॉलेज, तो तब किस तरह से सिनेरियो कर सकते हैं, मतलब क्या हो सकता है? मगाशी मी हेच सांगितलं, आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया की नंबर आता वाढू देच नको. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्हली पुढे जाऊया. तो करोनातला पॉझिटिव्ह हा शब्द बाजूला ठेवू, पण वागण्यात आपण पॉझिटिव्ह होऊ आणि करोना आता येणारच नाही असा पॉझिटिव्ह विचार करू आणि करोनानं कोण पॉझिटिव्ह होणार नाही हा विचार करू, तर कॉलेजेस सुरू राहतील. ओके, थँक्यू सो मच सर.